वाटतं महाराष्ट्रातले तर मंत्री राहिलेच नाही. ते अहमदपूर आणि चाकूर विधानसभा मतदारसंघाचा मंत्री झाले. रोज काहीच नाही, इतकंच चक्रा मारल्या. अरे तालुका हे माझं गाव आहे, मतदारसंघ आहे. महाराष्ट्र फिरून काढला सगळा. नागपूरला गेलो, विदर्भात गेलो, कोकणात गेलो, खानदेशात गेलो. 4 महिन्यामध्ये सगळं महाराष्ट्र पालथा घातलाय. सहकार वर्षी म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळख झाली आहे. आणि इथं तर फिरणार तर माझी जन्मभूमी आहे. ह्या लोकांनी आशीर्वाद दिला, ह्यांना कसं विसरतो आम्ही? फिरणार अजून. काय काम केलं त्या टिल्ल्याला सांगा. जे मी केलंय त्याच्यावरच जगायला तुला देतात. अरे मी टिल्लो हा बरोबर आहे, परंतु तो तर पिल्लो आहेस. प्रत्येक रेस्ट हाऊसवर कोणता ब्रँड आहे ते सांगा ना. कारखाना चालू केला नसता एवढे साठवण तलाव केले नसते. अरे तुम्ही शेत घेऊन आपण सहकार मंत्री सांगा त्यांना तुमच्या माध्यमातून. बस झाला डोक्यावर गेलं सूट गिरणी चालू कर म्हणून पट्ट्याला. काय केलं आता आपण पिठाची गिरणी तर चालू केली कुठं? अरे हेच तळ केले त्यावेळेस म्हणत होतो मसरड बसायचे. डोकाड गेले आणि सांगून आले मी तळे केलं. त्याच डोकाडात आता पोहला ना तो. कुणाच्या जीवावर हे सगळं झालेलं आहे. या मतदारसंघामध्ये कोण कामं केलंय? अरे हे वाटत नाही. अरे तुम्ही कुणाच्या जीवावर पोट ठेवलेला? कुठल्या पैसे वाटला? आमचे नगराध्यक्ष होते, माजी नगराध्यक्ष आश्वरीताई कासनाळे. 2.5 वर्ष तुमचा काळ होता आमदारकीचा. किती बजेट दिलं आता जाहीर करा आणि आवाज बहुजनाला सांगा. आणि आता साहेबानं आमदार झाल्यानंतर आश्वरीताई कासनाळेला किती बजेट दिलं हे आता मी सांगतो. जवळजवळ साहेबाच्या काळामध्ये 2,500 कोटी रुपये चाकूर आणि अहमदपूर मतदारसंघामध्ये आणले. हा बोला, तुमच्या काळामध्ये इनाकराव पाटील किती आणलं जाहीर करा. त्या मागे काही 4-5 दिवसापूर्वी माजी मंत्र्यांचा पक्षप्रवेश सोहळा झाला. त्या ठिकाणी तुम्हाला बोलत असताना तुम्हाला टिल्ले असा शब्द त्यांनी शब्दप्रयोग केलेला आहे. काय उत्तर असणार आहे त्याचं? आता सध्या माजी मंत्र्याला काही कामच उरलेलं नाही. त्याने काय म्हणले बोलत असताना की हे टिल्लू शिवानंद हेगले बाबासाहेब पाटलाचा कार्यक्रम सांगून आले, परंतु हे सगळा कार्यक्रम मी केला. बोला, केलेत का? बॅरेजेस साहेबांना 8 या ठिकाणी आणलेत का इनाकराव पाटलानं? अनेक रोड झाले, आणलेत का? या शहरामध्ये असा एकही वार्ड राहिला नाही ज्या ठिकाणी सिमेंट रोड झाले. बोला इनाकराव पाटील, तुमचे नगराध्यक्ष होते, माजी नगराध्यक्ष आश्वरीताई कासनाळे. 2.5 वर्ष तुमचा काळ होता आमदारकीचा. किती बजेट दिलं आता जाहीर करा आणि आवाज बहुजनाला सांगा. आणि आता साहेबानं आमदार झाल्यानंतर आश्वरीताई कासनाळेला किती बजेट दिलं हे आता मी सांगतो. जवळजवळ साहेबाच्या काळामध्ये 2,500 कोटी रुपये चाकूर आणि अहमदपूर मतदारसंघामध्ये आणले. हा बोला, तुमच्या काळामध्ये इनाकराव पाटील किती आणलं जाहीर करा. अरे मी टिल्लो हा बरोबर आहे, परंतु तो तर पिल्लो आहेस. प्रत्येक रेस्ट हाऊसवर कोणता ब्रँड आहे ते सांगा ना. मला बोलायला नका. तुमचे सगळे वाघाडे बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. तुमचे रात्रीचे धंदे काय सगळे मला माहित आहेत. पण मी इनाकराव पाटील आतापर्यंत तुम्हाला कार्यक्रमावरच बोललेला. ह्याच्या पुढे जर वैयक्तिक टीका केलं तर तुम्हाला टीका करायला मला असंख्य प्रश्न आहेत. तेव्हा हाताळ्या बाजूला आहेत लोक. म्हणून बाबासाहेब पाटलाचं जे काम केलंय ते तुम्ही सांगू लोकांना. निजामच्या काळापासून इथे झालेलं नाही. त्याच्या अगोदर बाबासाहेब पाटलाच्यावर तुम्ही मंत्री झाला. आणलो एखादा ऑफिस? प्रशासकीय इमारत या ठिकाणी झाल्या, पोलीस स्टेशनची इमारत झाल्या, पंचायत समितीला दृष्ट लागेल अशी इमारत फुलाल्या. बोला, तुम्ही कोणते आणलं? कुठलं ऑफिस आणलं सांगा. तुमच्या काळात तुम्हाला 10 वर्ष मिळालेत, तुम्ही बी मंत्री होतो. नाच नाही अंगण तेरा नाचाली ना वाकडं. उगा आपलं संध्याकाळी रेस्ट हाऊसला बसायचं कुणाला घेऊन. मला टिल्लू म्हणणार असेल, हे महादेव टिल्लू घेऊन फिरवायच ना. आता फिरवायच का नाही? आता तुझी नाव बुडीत आहे. आता आलं तुझ्याविषयी आता कुणाची गरज नाही. आता आपण राज्याचे सहकार
जनतेला सुद्धा उद्देशून म्हणलेलं आहे की फक्त तुम्ही तालुक्यामध्येच गुरु फिरायला लागले. काय काय उत्तर आहे? अरे तालुका हे माझं गाव आहे, मतदारसंघ आहे. महाराष्ट्र फिरून काढला सगळ्या नागपूरला गेलो, विदर्भात गेलो, कोकणात गेलो, खानदेशात गेलो. 4 महिन्यामध्ये सगळं महाराष्ट्र पालथा घातलाय. सहकार वर्षी म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळख झाली आहे. आणि इथं तर फिरणार तर माझे जन्मभूमी आहे. ह्या लोकांनी आशीर्वाद दिला, ह्यांना कसं विसरतो आम्ही? फिरणार अजून. आवाज बहुजनांचा.